हाय सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आजचा ब्लॉग माझा रेसिपीपासून चालू आहे चिकनच्या. आणि ही रेसिपीचं नाव आहे चिकन काय व्हायचं. ह्या रेसिपीचं नाव आहे चिकन अंगारा. तर मी बघा साहित्य काय काय घेतले. टमाटे, कांदे घेतलेत मी इकडं. आता कापून घेणार आहे कांदे. साहित्य बघा: काजू, बदाम, साजिरा, धने, तेजपत्ता, दालचिनी, साजिरा, पुन्हा झाली मोठी लवंग, छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग. आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर मी एकच घेतले का तर दही घेतले आणि लिंबू आहे त्याच्यामुळे एकच घेतले टमाटर. आंबट खायचं असलं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता टमाटर. चला मग आता चिकन धुवून घेतले. आता मी ही कापून घेते व्यवस्थित बारीक. आता मी कांदा कापून घेते. असं बारीक कापून घ्यायचं म्हणजे आपल्याला ब्राऊन भाजून घ्यायचं कांदा. आता याच्यामध्ये कांदा टाकले मी भाजायला. आता हे कांदा आपण ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजायचं. आता हळूहळू कलर ब्राऊन होत चाललाय. आता आपल्याला पूर्ण ब्राऊन कलर करून घ्यायचे कलर याचा. आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. आता आपण काढून घेऊया आणि आपले खडे मसाले थोडंसं हलक्या ह्याच्यामध्ये भाजून घेऊ. माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट्स करून सांगा. आता घेतले बघा भाजून पूर्ण मसाले. आता ह्याला थोडं थंड होऊ देते आणि मग वाटून घेते. इकडं लाल मिरची, हळद आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता खडे मसाले थंड होऊ ना आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ याच्यामध्ये चिकनमध्ये. अद्रक लसूणची पेस्ट, टमाट्याची गिरवी, दही, लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर आणि थोडंसं आपण लिंबू पिळून घेऊ. जास्त पिळून घ्यायचं नाही, जास्त आंबट होऊन बसेल. आता थंड झालं आपलं हे जे वाटण करायचं आपल्याला. खडे मसाले जे थंड झाले ते वाटून घेऊ आपण. चला, जे आपले खडे मसाले होते ते मी वाटून घेतले. आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. मला तर वाटतं हे खडे मसाले जास्त झाले असतील, मग त्याच्यासाठी थोडंसं कमी टाक. आता याला मिक्स करून घेते. आता पूर्ण मसाला लावून मिक्स करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते जे आपण तळून घेतले ते. आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडी. आता आपण तेल टाकून घेऊ थोडं याच्यावरती. आता आपल्याला कोळसा गरम करून घ्यायचे. त्याच्यावर गरम करून घेते कोळसा आणि लवंग आणि इलायची, दालचिनी आणि लवंग अंगाऱ्यामध्ये हे करून घ्यायचे, झाकून घ्यायचे. आपल्याला कोळसा गरम करून घेते मी आता मस्तपैकी. आता मी चिकनमध्ये वाटे ठेवले आणि याच्यामध्ये आता हे टाकून घेते मी दालचिनी आणि लवंग आणि थोडंसं तूप सोडते याच्यावरती. सोडलं का तूप. आता ह्याच्यावर आपण प्लेट झाकून घेऊ. आता मी झाकून घेतले. आता हे 15 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे. मग दाखवते तुम्हाला. जे आपण दम दिलं होतं ते आता आपण काढू प्लेट. बघूया कसं. अरे हाय ना, अजून ह्याच्यात दूर आहे दिसला. आम्हाला एवढा दूर होऊ द्या मग दाखवते. काढले बघा प्लेट. लय वेळ ठेवलं ना तर हे लवंग जी राहते त्याचा जर वास जर ही गेला ना तर कडू भाजी होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे मी काढले लवकर. चला मग आता बाकीची रेसिपी बघा कंटिन्यू. आता गॅसवरती शिजायला ठेवले. आता पूर्ण ह्याच्यामधलं पाणी आडचुकून आपल्याला शिजून घ्यायचे. आता आपण ह्याच्यावरती झाकून घेऊया. 15 मिनिट वाफवून घेऊ आणि मग बघू रिझल्ट कसा आहे ते.
आता बघून घेऊ आपण कलर कसा आलाय ते. हा 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 हा, काय कलर आलाय बापरे. बघा आता आपण याला हलवून घेऊ. मी याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी सोडलेले नाही बरं का, त्याच्या अंगाचंच पाणी सुटलेलं आहे. बघा थोडं आता गिरवी दाट झालेली आहे, ह्याच्यामध्ये मी आता 1 वाटी पाणी सोडून घेते. हे पाणी आपल्याला कशासाठी की चिकन आणखीन थोडं शिजण्यासाठी, आपला पण मग गिरवी व्यवस्थित होऊन जाते. चला मग आता मी झाकून घेते, नंतर दाखवते. आता आपली चिकन कोरमा भाजी तयार झालेली आहे. चला मग रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चिकन अंगारा तयार झालेला आहे. आता आम्ही खायला बसला. बघा कसं झालंय ग वेदिका. छान कसं झाले हो. सुपर सुपर. नवीनच केली मी घरामध्ये ही रेसिपी, त्याच्यामुळे छानच होणार. चला मग आता बाय.